आज दिनांक 21 फेब्रुवारी 2026. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक 30 महत्त्वपूर्ण बातम्या पाहूया. रोज अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि फॉलो करून घ्या. संपूर्ण कर्जमाफीचा सरकारकडून गंभीर विचार. राज्य सरकार स्तरावर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीबाबत गंभीर हालचाली सुरू असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. वाढते कर्ज, थकीत बँक कर्ज आणि आर्थिक अडचणी लक्षात घेऊन सरकार आर्थिक तरतूद कशी करावी यावर चर्चा करत आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद करण्याची शक्यता व्यक्त होत असून सहकारी व राष्ट्रीय बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी मागवण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे. कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 20,000 कोटींचे प्रोत्साहन निधी. जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे 20,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा विचार सरकार करत आहे. या योजनेत प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याचा उद्देश आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रातून बाहेर पडण्यास मदत होईल आणि शेतीमध्ये पुन्हा गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच निधी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेचा लाभ अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य स्वरूपात दिला जातो. शेतकरी ई-केवायसी आणि बँक खात्याची पडताळणी पूर्ण असल्यास त्यांना निधी वेळेत मिळण्याची शक्यता अधिक आहे. 1.5 लाखांहून अधिक थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीच्या कक्षेत. राज्यातील सुमारे 1.5 लाखांहून अधिक थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीच्या योजनेत समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकांकडून डेटा संकलन सुरू असून पात्रतेची छाननी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज प्रलंबित आहे आणि आर्थिक स्थिती कमकुवत आहे त्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाईल. पीक विम्याचे हजारो कोटी थकीत, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा दावा अद्याप थकीत असल्याची माहिती आहे. हजारो कोटी रुपयांचा विमा प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विशेषतः अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमा मिळण्याची मोठी अपेक्षा आहे आणि सरकारकडून लवकर निर्णयाची मागणी होत आहे. अमरावती जिल्ह्यातील पीक विमा व नुकसान भरपाई अपडेट. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई आणि विमा संदर्भात सकारात्मक हालचाली सुरू आहेत. खरीप हंगामातील नुकसान लक्षात घेऊन शासन स्तरावर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव असून त्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 12,000 शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. सुमारे 12,000 शेतकरी विविध कारणांमुळे यादीतून वंचित राहण्याची शक्यता आहे. कागदपत्रातील त्रुटी, पडताळणी प्रक्रिया आणि प्रशासनिक अडचणी हे प्रमुख कारण मानले जात आहे. 31,000 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणजे 31,000 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना शेतीतील नुकसानीच्या आधारे आर्थिक मदत दिली जाणार आहे. शासनाकडून पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जात असून निधी टप्प्याटप्प्याने खात्यात जमा केला जाईल. नंदुरबार जिल्ह्यात अनुदान थेट खात्यात जमा. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरण प्रक्रिया सुरू झाली आहे. आज आणि उद्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. कापूस खरेदी 27 फेब्रुवारीपर्यंतच. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे सरकारी कापूस खरेदी प्रक्रिया 27 फेब्रुवारीपर्यंतच चालणार आहे. त्यानंतर खरेदी बंद होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी वेळेत कापूस विक्री करावी असे आवाहन करण्यात आले आहे. बाजारातील दर आणि खरेदी केंद्रांची गर्दी लक्षात घेऊन नियोजन आवश्यक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा. कांद्याला हमीभाव न मिळाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. 23 फेब्रुवारीपासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. चांदगाव येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारकडे हमीभाव आणि बाजार हस्तक्षेपाची मागणी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यात 41,700 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरू शकतात. गोंदिया जिल्ह्यातील सुमारे 41,700 शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र ठरू शकतात अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. यासाठी माहिती संकलन आणि ऑनलाईन अपलोडची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर त्यांना थेट लाभ देण्याची योजना आहे. आधार नसल्यास कर्जमाफी अडचणीत. डीसीसी बँकांच्या नोंदीनुसार हजारो शेतकऱ्यांचे आधार लिंक नसल्यामुळे कर्जमाफी प्रक्रियेत अडथळे येत आहेत. शासनाने स्पष्ट केले आहे की आधार पडताळणी आणि बँक खाते लिंक नसल्यास लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आधार लिंक आणि केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. सोयाबीन दरात चढ-उतार आणि शेतकरी चिंतेत. सोयाबीनच्या किमतींमध्ये सुमारे 500 रुपयांची घसरण झाल्यानंतर काही प्रमाणात दर 5,500 ते 5,900 रुपयांपर्यंत वाढले आहेत. मात्र बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कमी दरात विक्री केल्याने त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे.
कृषी अनुदानाचे 2,000 कोटींचे प्रस्ताव थांबले. राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या अनुदान प्रस्तावांवर निर्णय लांबणीवर टाकल्याची चर्चा आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. सौर पंप, सिंचन आणि विविध कृषी योजनांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 6 मार्चला कर्जमाफीबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. विविध बँकांच्या शाखांकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या कागदपत्रे आणि माहिती संकलित करण्याचे काम वेगाने सुरू आहे. राज्य सरकारने पूर्वी 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे धोरण जाहीर करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे येत्या 6 मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीबाबत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आता या निर्णयाकडे लागल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी तरतुदीची शक्यता. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीसाठी आर्थिक तरतूद करण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सहकार खात्याकडून थकीत कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यावर आधारित पुढील निर्णय घेतला जाणार आहे. सरकारकडून कर्ज निवारण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात थकबाकीदार शेतकरी लाभार्थी ठरू शकतात. जिल्हाभरातील अंदाजे 41,800 शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरू शकतात. शासनाच्या संकेतस्थळावर थकीत कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका जिल्ह्यातील अंदाजे 41,800 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. नमुना प्राप्त व बंद खात्यांचा तपशील संकलित करून शासनाला सादर केला जात आहे. अंतिम घोषणा झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना थेट मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. बीड जिल्ह्यात 60,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची शक्यता. बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुमारे 60,000 शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी तब्बल 450 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. शासनाच्या धोरणानुसार थकीत कर्जाची माहिती बँकांकडून मागवण्यात आली आहे. अंतिम निर्णय झाल्यास जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारी 2026च्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागानं 98.45 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. यामुळे येत्या काही दिवसात पात्र महिलांच्या बँक खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहेत. राज्यातील एसटी प्रवाशांना तिकीट सवलतीसाठी फक्त आधार कार्ड किंवा जन्मतारखेचा पुरावा पुरेसा नाही. आता महिलांना 50% आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100% तिकीट सवलत हवी असेल तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NMCC अनिवार्य आहे. NMCC नसल्यास पूर्ण तिकीट दर भरावा लागेल. हे कार्ड 199 रुपयात एसटी मंडळाच्या अधिकृत कार्यालयात मिळेल. यात 100 रुपयांचा मिनिमम बॅलन्स ठेवणे आवश्यक आहे. भारतीय शेअर बाजारात अखेर शुक्रवारी वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स 316 अंशांसह 82,814 अंशांवर बंद झाला, तर निफ्टी 116 अंशांच्या वाढीसह 25,571 अंशांवर बंद झाला. हिंडाल्को इंडस्ट्रीज, NTPC, SBI लाईफ, कोल इंडियाचे शेअर फायद्यात होते, तर इन्फोसिस, टेक महिंद्रा, एटर्नल, ग्रासिम इंडस्ट्रीजचे शेअर घसरणीत दिसून आले.